welcome to my channel. A few moments later. जिंदगी में कितना भी टेंशन रहे लेकिन बकचोदी रुकनी नहीं चाहिए। हाँ मेरी जान। आज हम लोगों को सेम कंपनी में जॉईन होके 3 साल हो गया। तर मी आहे गौरव, आपण पुन्हा गोव्यात आलोय आपल्या कॉर्पोरेट मित्रांसोबत। तर हा आहे शुभम, नागपूरवरून का दिवसात खडतर प्रवास करत मित्र आपला कराडमध्ये पोचलाय। हा आहे अक्षय। आता वर जे नाव दिले त्यावरूनच तुम्हाला याची हरकती समजली असतील। आणि हा सौरभ, दिसायला जसा रावडी आहे तसा सेम रेग्युलर लाईफमध्ये पण आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये पण आहे। आणि हा अनिकेत। सगळी ट्रिप या एका कॅल्क्युलेटरसाठी प्लॅन झालेली, कारण या कॅल्क्युलेटरचा 21 जून हा आपल्या कंपनीतला शेवटचा दिवस होता। सुरुवात तर सकाळी बॅग भरण्यापासून झाली। हेलो गाइस, वेलकम टू माय चॅनल। बोललेलं ना तुम्हाला, नावानुसारच अक्षय एक नंबरचा फनी कॅरेक्टर आहे। सकाळी जाताना वेदर खूप चांगलं होतं। कोल्हापूरमध्ये गेलो नाश्ता करण्यासाठी। पहिला स्टॉप सकाळचा नाश्ता, दावणगिरी डोसा, कोल्हापूर। पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते। अब तो गाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है। सही ॲटमॉस्फिअर, बाप एक नंबर। फोंडा साईडनं आल्यावर तुम्हाला असं हे बघायला मिळेल। फोंडा साईडनं आल्यावरच आहे फोंडा घाट। मला एवढी आयडिया नाही, बहुतेक फोंडा घाट अजून पुढं आहे, बट त्याच्या आधी हा घाट लागतोय। आता फोंडा मार्गे चालले। आज आपण खूप लवकर आले तसं म्हणायला गेलं तर। आज आपण 9:30 वाजले असतील, 9:30 वाजताच फोंड्यात येत आहे। मागच्या वेळी जाताना किती वाजलेले माहिती आहे काय तुम्हाला सांगतो, 12 वाजले आम्हाला फोंड्यात, 12 ते 1 वाजलेला फोंड्यात। यावेळी आपण लवकर आलो आहे, त्यामुळे ॲटमॉस्फिअर जरा बघण्यासारखं आहे। तू भी आजा, सबके साथ एक बार भाई। अनिकेत को फेयरवेल दूंगा ना। A few years later. पटापट उरलेले फोटो काढून आम्ही निघालेलो आमच्या डेस्टिनेशनकडे। जाताना रस्त्यात एवढं सुंदर असं नेचर होतं। जर तुम्ही गोव्याला जात असाल ना, डिसेंबर स्किप करा आणि खरंच पावसाळ्याच्या थोडं अलीकडे जावा, कारण गोव्यामध्ये जाताना नेचर खूप मस्त लागेल। कोकणातलं नेचर हे खूप मस्त आहे। गोवा या सीझनमध्ये फुल आहे। लास्ट टाइम डिसेंबरमध्ये आलेलो, बट एवढं फुल नव्हतं। आता तुम्ही कलंगूटचं पार्किंग बघू शकता। लास्ट टाइम आपण इथं स्टे केलेला, ब्ल्यू जो गेस्ट हाऊस भारी होतं। या टाईम आता हे भेटलं नाही, त्यामुळे इथं निर्वाणामध्ये स्टे करावं लागेल। ठीकठाक आहे हॉटेल, एवढं काही चांगलं नाही आहे। फ्रॉड सिस्टम खूप आहे गोव्यात। आत्ता त्यानं काय केलं, पहिला सांगितलं 2,500 रुपये होतील, अँड देन अचानक बोलला की ठीक आहे 2,000 द्या। जेव्हा 2,000 द्यायला तयार झालो तेव्हा भाई बोलते 2,200 द्या। खूप बार्गेन करून मागा, बार्गेन नंतर होते कमी। तुम्ही कलंगूटचं इथे हे बघू शकता। कलंगूटचा सीन हार्ड आहे बिकॉज ऑफ सॅटरडे। गँग मागच राहिली। ऑल ओके ब्रदर। अनिकेत
अनिकेत इज इन लाईफ मोड. आमच्यातला एक जण आहे, त्याला आज पाण्यात खेळायचे. त्याला बघू शकताय तुम्ही, ही गँग आहे. मेरे वाड़ी को सासरवाड़ी को लेके जाऊं क्या? ओके Yeah, all good. ब्रदर्स, वी आर इन गोवा फाइनली आफ्टर 3 years. व्हाट यू से अक्षय? हाँ भाई, पूरा कॉर्पोरेट लाइफ में मेरा भाई अक्षय एक ही वर्ड सीखा. अक्षय बोल. अक्षय नहीं बोल भाई, क्या सीखा? कौन सा वर्ड था वो? Vlog बन रहा है, बोल. भाई कलंगूट एट इट्स पीक बॉयज. गर्दी भयान आहे, भयान गर्दी. बघू शकताय. ओ शुभम भाई, चप्पल किधर है? क्यों नहीं लिया रे? गोवामध्ये सगळ्यात जास्त हाल कुणाचे आहेत? न पिणाऱ्यांचे, वेज खाणाऱ्यांचे. भाई 30 का समोसा ले रहा है बंदा. स्माइल तो देखो. क्या खा रहा है भाई? हाँ, इधर ही खाने. क्या खा रहा है? समोसा. कितने रुपए है? 30. सगळे हिंदी मराठी मिक्स व्हायला लागले. सगळे अंदाज फुल ठरले होते, कारण पाहू शकताय तुम्ही गर्दी किती आहे. लांबलचक गाड्यांची लाईन होती कलंगूट बीचच्या अलीकडंच. ती मधून वाट काढत आम्ही कसं तरी बाहेर पडलो तिथून. तर सजेस्ट करेन तुम्ही शक्यतो फ्रायडेला यायचं ट्राय करा. बिकॉज सॅटर्डेला गर्दी खूप आहे कलंगूटला, स्पेशली नॉर्थ गोवाला. अक्षय, एवढ्या का घाईमध्ये? हाँ अंधेरा हो जाएगा तो सही से दिखेगा. अच्छा, क्या देखना है भाई तेरे को? गोवा की खूबसूरती. अच्छा, इतने टाइम से क्या देख रहा था? भाई इतने दूर आए तो पूरा एक्सप्लोर कर. ओह, एक्सप्लोर. आता समजलं लोक का म्हणतात कलंगूटला यायचं नाही, गर्दी पाहतात. यार अंदर नहीं मैं नहीं आ रहा. पकड़ेगा सब मोबाइल. ये जेब में रख भाई, मैं इधर मत दे. बाबा ये चिल्लर भी पकड़. भाई क्या फालतूगिरी चल रहा है? तेरे को काय को नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. शेवटी 2 वेळा पडल्यानंतर अक्षयनं समुद्रातून बाहेर यायचा निर्णय घेतला. स्ट्रीट्स ऑफ गोवा नाही गाईस, कलंगूटची जत्रा. गोव्याची एवढी गर्दी बघून मला तर कंटाळा आला त्या बीचवर थांबायचा. मला खूप बोर वाटायला लागलेलं. एवढ्या गर्दीत काहीच एन्जॉयमेंट होत नाही आपला. शेवटी मी ठरवलं आपण मागं परत आपल्या रूमवर जाऊ, थोडा आराम करू. आय थिंक फसिनो गाडी आहे ना जी आमाची, तिला आता नॅशनल बाईक ऑफ गोवा डिक्लेअर केलं पाहिजे. सॉरी, स्टेट बाईक ऑफ गोवा. 5 मध्ये 4 बाईक फसिनोचं. फसिनो अगेन गाईज फसिनो. आता जरा आराम करूया. 6 वाजलेत. 8 वाजता परत पबमध्ये जायचं आहे. बघू आज कुठला तरी नवीन पब निवडू. लास्ट टाईम द व्हाईट गोवाला गेलेलो, या टाईम बघू कोणता भेटते. द व्हाईट गोवा चांगला पब आहे, रिजनेबल पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ड्रिंक करत नसाल तर तुम्हाला तिथं फूडचे पण व्हरायटी ऑफ ऑप्शन अवेलेबल आहेत.
संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन आम्ही ठरवलं टिटोज लेनला जायचं, थोडे पब्स वगैरे एक्सप्लोअर करायचे. अक्षय 1000 रुपये का शर्ट तो दिखा. मी एकदा टिटोज लेनमध्ये एंटर केले तुम्हाला खूप सारे पब्स भेटतील आणि मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेन. तुम्हाला जर क्लबिंगला जायचं असेल तर तुम्ही टिटोज लेनमध्येच या, कारण इथले क्लब्स हे अफोर्डेबल आहेत, चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेफ आहेत. इम्पॉर्टंट गोष्ट हीच की क्लबमध्ये जाताना पहिला आपला क्राऊड बघा, आपल्यासोबत कोण लोक आहेत, ड्रिंक्स किती करणारे आहेत, त्यानुसार क्लब्स निवडा. कारण काही क्लब्समध्ये तुमचे जे पास सिस्टीम असते, एंट्री सिस्टम, त्या एंट्री सिस्टमवर फक्त ड्रिंक्स अलाउड असतात, फूडला एक्स्ट्रा पे करावे लागतात. आणि काही क्लब्समध्ये तुम्हाला फूडसाठी एक्स्ट्रा पे करावे लागत नाही, ते त्या एंट्री फीजमध्येच मायनस होऊन जातात. हा आहे टिटोज. हा इथला सगळ्यात मोठा पब आहे आणि ह्या पबमुळंच पूर्ण लेनचं नाव टिटोज लेन पडलेलं आहे. शेवटी कंटाळून आम्ही ठरवलं नाही, आज क्लबिंगला जायचं नाही, आज आपली एनर्जी फुल डाऊन आहे. शेवटी आम्ही ठरवलं आज बीचवर डान्स करायचा. रात्री 11ला तर कॅमेऱ्यानं पण माझी साथ सोडलेली होती. आता तयार झालोय. आता इव्हेंच्युअली सगळ्यांची रेडी झाली. चेक करून ओके सगळ्यांना बघा. बाय बाय. अक्षय बरोबर. दुसऱ्या दिवशी नाश्ता करायचा कुठं म्हणून एक साऊथ इंडियन स्टॉल शोधला. नॉर्थ गोव्यातनं फाउंटन्सला जाताना होता. भूखे नंगे शेर बैठे हुए यहाँ पर, अभी सब भूखे नंगे शेर खाना खाना चाहते हैं. हाउस द जोश गाइड्स. हाय सर. फॉर मी ऑलवेज हाय सर. यस. ये निकालना टोपी. अरे अभी पहन लिया यार. दिखा जरा, देखने दे मेरे को. मेरा चल अच्छा दिख रहा है, स्मार्ट दिख रहा है. स्मार्ट तो बचपन से. खुद ही यहाँ से निकालो मालिक. सेकंड ईयर गोवा. फोन करना किसी को यार. क्या करना उसको. आज सुबह रुके भाई नाश्ता करने के लिए. अगर भी इधर साउथ इंडियन नाश्ता करके इधर से जाएंगे फाउंटन्स रोड. फाउंटन्स पे फोटो वगैरह खींच के आज का स्टे होगा. आज का स्टे किधर करना है? अरम्बोल में स्टे करना है. और दूसरा एक्टिविटी कौन सा है? कायाकिंग. और उसका वो नाम क्या है? वो भी किधर कायाकिंग करने वाला वो सीन क्या है? किधर है वो? पोल वाले में कायाकिंग करेंगे. रिवर कायाकिंग है. लास्ट टाइम वो ये वाला समंदर वाला कायाकिंग किया था. ये टाइम रिवर कायाकिंग है. कौन सा भजी? मिर्ची भजी. लगी उसको. नॉर्मल भैया समझ के खा लिया क्या? नाश्ता वगैरह करके हुआ. नाश्ते का कितना हुआ बिल? 640. 80 रुपीज़ का डोसा था. ठीक ठाक था डोसा. वो दूसरा ट्राई किया था, उसका नाम क्या था? क्या था उसका नाम? भीगा हुआ मुरमुरा, उसके ऊपर 2 भाजी. हाँ ऐसा कुछ तो था. भीगा हुआ मुरमुरा, उसपे तो क्या मिर्ची भजा था. ये लोग इधर खाली मिर्ची बोलते हैं उसको. हाँ ये लोग, हमारा अक्षय भाई बोला कि मुझे ट्राई करना है और इसलिए इधर कर जाना लिया. है सीधा. रिग्रेट हुआ लेकिन ठीक है. खाने को कभी बुरा नहीं करना चाहिए. सीधा. हाँ सांबर के साथ थोड़ा अच्छा लगा वो चीज. एकदम सीधा हमला, जैसे किस्मत करती है आदमी को संभलने का मौका ही नहीं मिलता. कोई सेंस है इस बात की? हमें बहुत लग रही है उस टाइम. यही कुछ पल है जिंदगी के जो हमें जीने हैं. अच्छा. बकचोदी तो चलती ही रहनी चाहिए जीवन में.
जोर से बोलना भाई। जिंदगी में कितना भी टेंशन रहे लेकिन बकचोदी रुकनी नहीं चाहिए। हाँ मेरी जान। मैं समझाना चाहता हूँ ये नया चालू किया भाई जब से गोवा आया। आज हम लोगों को सेम कंपनी में ज्वाइन होके 3 साल हो गया। 3 साल से हम लोग इस चीज सब लोगों को झेल रहा है भाई। देते जा रहे भाई, ये दिख रहा है 3 साल से भाई कॉर्पोरेट अपनी लेते जा रहे और अपन देते जा रहे भाई। फाउंटनेसला पोचताच सगळ्यांची फोटोग्राफी चालू झालेली. हर जगह पे फोटो खींचेगा। टोपी तो निकाल। पहन लिया है फिर से पूरे बाल की अम्मा हो जाएंगी भाई। इतने बार वो डॉट 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 बीप 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 डालना पड़ता है ना एडिटिंग में भाई। बहुत सॉरी। कुत्ते को फोमो हुआ है भाई। वो भी आया फोटो खींचने के लिए आया हुआ भाई। पोज दे बीच में। आया ले मुझ दिया तेरे फोटोग्राफी। कसली गर्मी रे फेस्टिवल 2024 बाय वन गेट वन फ्री। गोवा में फेनी फेस्टिवल चालू था। कोकनी कैंटीन हियर इन पंजीम। आज खाना इधर ही खाएंगे, बार एंड रेस्टोरेंट पंजीम में। बट मैंने ऐसा सुना है कि इधर जो ऑथेंटिक थाली है वो बहुत अच्छी मिलती है, बहुत सेम। तो वी विल ट्राई दिस वन। लेट्स चेक आउट गाइस। ये चीज़ ना भाई मुझे गोवन लोगों का बहुत अच्छा लगा। वो ना देखो गोवन भाषा में ही लिखा है अंदर का। ये मुझे लिखा है भीतर ये था हम आता हो। फिर मतलब ऐसा है कि हाँ घर पे बनते सब खाते भाई। अगर नहीं बनता घर पे मिले तो क्या मंगाया? पापा थाली पूरे भाई अपन चिकन बुलाए, कोई तो अलग चिकन है बोलते देखते थोड़ा। ये पनीर वाला है। जेवण आलेलं आहे कोकणी कॅन्टीनचं. ओके एवढा सगळा मेनू आहे. ये बप्पा थाली है और ये देखो ये उसके साथ जो कोकनी फिश आता है, ये किंग फिश थाली है बेसिकली। उसके साथ प्रॉन्स भी आता है। सौरभ ने चिकन लिया था, मेरा और अनिकेत का सेम है। शुभम ने भी चिकन लिया था और अक्षय पनीर और स्टार्टर और बटर मिल्क पे ही एंड कर रहे थे। सो चेक करते हैं। मैं बहुत सुना हूँ ये थाली के बारे में, कैसा लगता है एक बार टेस्ट करते हैं। एक बार उसको तेरे को बीच चाहिए प्रॉन्स एक नंबर है। ये क्या रहता है? एंड इस टाइम हम लोग कायाकिंग करेंगे कोलवले करके एक है जो कि नॉर्थ गोवा में ही है और इधर मैनग्रोव्स कायाकिंग के लिए फेमस है। सो थोड़ा मैप पे डालो लोकल गोवा कायाकिंग करके। इधर ऊपर ही गाड़ी का पार्किंग है, ऊपर से नीचे थोड़ा वॉकिंग डिस्टेंस है। देखते हैं अभी, चलो एक बार ट्राई करते हैं ये वाला। बिकॉज समुंदर किया था, समुंदर का थोड़ा रिस्की इन शॉर्ट की कोई था ही नहीं। हमारे 3 काया के अंदर थे, वो लास्ट वाले व्लॉग में आपने देखा रहेगा। हमारे 3 काया के अंदर थे, कुछ नहीं था आजू बाजू में। और सबसे फनी पार्ट तो ये था कि हमारा जो इंस्ट्रक्टर था ना वो बोल सकता था ना वो सुन सकता था। अगर कुछ हो जाता उसको, हमको कुछ हो जाता, हमारे पास गले में सीटी थी भाई, बट उसको सुनने के लिए कोई भी नहीं था। सो जब कायाक कर रहे हो, कायाकिंग के लिए जा रहे हो, तो इंस्ट्रक्टर अच्छे से चूज़ करो, जो भी आपको अच्छे से मतलब इंस्ट्रक्ट करे, एंड देन उसी से एंजॉयमेंट हो। चलो मिलते हैं फिर। चलो बिना गाने की शुभम बोल नहीं पा रहा है कुछ। हाँ मेरी दुविधा समझ गया अनिकेत भाई। अभी अक्षय भाई बहुत गर्म हुआ है, उसको पानी में डाल के
आणि कायाकिंगचं रिअल फुटेज भेटलं नाही, कारण कायाकिंगच्या इथं पण माझा कॅमेरा पूर्णपणे बंद झाला. कायाकिंग केलं आम्ही कोलवळेला, तिथून अरंबोल बीच हा जवळ होता म्हणून आम्ही बीच साईडचा रोड घेऊन आम्ही चाललेलो अरंबोल बीचकडे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर आणि कमी क्राऊडेड बीच होता अरंबोल बीच. आमचा गोव्यामधला हा लास्ट डे होता. इथून पुढचं फुटेज कुणाकडेच नाही, कारण आम्ही सगळ्यांनी तो दिवस कॅमेरा मोबाईल साईडला ठेवून खूप एन्जॉय केला. चल भाई बाय शुभम, पे पहुंचने के बाद हाँ भाई बाय, चल भाई. तेरा वीडियो बना रहे हम लोग. भाई फोटो भेज देना यार. हाँ भाई. चालू करके मेनू विदा करो. वापस येताना सारखं असं वाटत होतं नको यायला, अजून एक दिवस राहावं, अजून एक दिवस राहावं. बट प्रत्येकाला माहीत होतं हे सुट्टी आपण कशी कशी अरेंज केली आहे, कशी कशी काय काय रिझन मागून मॅनेजरकडून काढून घेतली आहे. त्यामुळं कोणीच डेअरिंग केलं नाही एक दिवस एक्स्ट्रा राहायचं. खूप एन्जॉयबल ट्रिप केली आम्ही, खूप मेमरीज आहेत आमच्या ट्रिपमध्ये. आणि कोण म्हणतं की गोव्याचा प्लॅन सक्सेसफुल होत नाही.